फडणवीस साहेबांचा गुण एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटला की काय? कारण आपल्या मराठीत म्हण आहे, "ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला." आम्हाला आई भीक मागू देत नाही, बाप खायला देत नाही, अशा पद्धतीची अवस्था आपल्या मराठा समाजाची झाली. सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत. बांधवांनो, अखेर ती सरकारने वेळ आणलीच की जी नको व्हायला होती. कारण इतक्या वर्षांपासून आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षभरापासून जे तीव्रतेने मराठा समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे, अनेक वेळा आपल्या मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. हे उपोषणाच्या दरम्यान प्रत्येक वेळी सरकारकडून कुठला ना कुठला शब्द देण्यात आला होता. निर्वाणीचं म्हणून एकदा जरांगे पाटील सर्व मराठ्यांचा कोटी दीड कोटींचा समुदाय घेऊन मुंबईला सुद्धा गेले होते. परंतु वाशीमध्ये सुद्धा मराठ्यांना एक आश्वासक असं आश्वासन मिळालेलं होतं. परंतु सगळ्या आशा आतापर्यंत फेल गेलेल्या आहेत, सगळ्या आशा पोल ठरलेल्या आहेत आणि म्हणून जरांगे पाटलांना कालपासून उपोषणाला बसावं लागलं. अतिशय दयनीय अशी अवस्था मराठा समाजाची अशा महाराष्ट्रात झालेली आहे. अतिशय खूप मोठी शोकांतिका आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज असून सुद्धा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास 70 ते 75% राज्यकर्ते हे मराठी असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं. याच्यासारखी मोठी शोकांतिका कुठेच असू शकत नाही. कारण आपल्याच घरात आपल्याला मागावं लागतं आहे, हे सध्या झालेलं आहे. आई भीक मागू देत नाही, बाप खायला देत नाही, अशा पद्धतीची अवस्था आपल्या मराठा समाजाची झाली. कारण गेला मागील जर तुम्ही इतिहास बघाल तर खरंच तीव्रतेने जवळपास गेल्या 10 ते 12 वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तीव्रतेने मागणी धरत आहे. तर ह्या मागणीच्या दरम्यान आपण बघत आहोत की बीजेपी सत्तेत होती आणि मराठ्यांना कशा प्रकारे फिरवलं गेलं हे सर्व आपणास ज्ञातच आहे. एक वेळ आपण फडणवीस साहेबांचा विषय बाजूला ठेवून देऊ, कारण फडणवीस साहेबांना आपल्याला मराठ्यांची काही देणं घेणंच नाही. कारण फडणवीस साहेब बोलले की आमच्या रक्तातच डीएनए ओबीसीचा आहे, म्हणून त्यांनी मराठ्यांना पूर्वीच फाट्यावर मारलेलं आहे. म्हणून मराठ्यांशी त्यांचं काही देणं घेणं नाही आणि त्यांच्यावर आमचा राग सुद्धा नाही. कारण जो आपला नाही त्याच्यावर राग कशाबद्दल करायचा हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. परंतु आमचा सगळ्यात जास्त राग सध्या जे एकनाथ शिंदे साहेब आहेत, जेव्हा गेल्या वर्षभरापूर्वी जेव्हा मनोजदादा जरांगेंनी आंतरवली सराटी इथे जे उपोषण केलं होतं, त्या उपोषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मराठ्यांना शब्द दिला होता, मनोजदादांना शब्द दिला होता, परंतु तो पाळला गेला नाही. त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील जवळपास कोटी दीड कोटी मराठी घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. परंतु तिथेच वाशीमध्येच एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तिथे थांबून मराठ्यांना पुन्हा एक आश्वासित केलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या 100% पूर्ण करू, विधेयक काढू, हे काढू, ते काढू, अशा गोष्टी सांगून मराठ्यांना तिथून परतवलं होतं. मनोजदादांनी सुद्धा सरकारचा मान ठेवत तिथून परत आले होते. परंतु त्यानंतर ज्या ज्या घोषणा केल्या होत्या की विशेष अधिवेशन बोलवू, असं करू, तसं करू, सगळ्या सोयऱ्यांचं अधिसूचना काढू, परिपत्रक काढू, ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत. त्यानंतर मराठ्यांना सर्वात मोठी आशा जी होती की गेल्या वर्षभरापूर्वीच्या दसऱ्या मेळाव्यात, आता जवळपास त्याला 1 वर्ष होतील, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लाखो जनसमुदायासमोर, लाखोंच्या मराठ्यांसमोर आपले महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ. परंतु मराठ्यांचं तर सोडा, तर छत्रपतींची सुद्धा चाड एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ठेवली. असं वाटायला लागलं की फडणवीस साहेबांचा गुण एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटला की काय? कारण आपल्या मराठीत म्हण आहे, "ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला." आम्हाला फडणवीस साहेबांकडून कधीच अपेक्षा नव्हती. आम्हाला अपेक्षा आहे ती फक्त एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून.
कारण आतापर्यंत जे जे मराठे झाले, जे जे राज्यकर्ते मराठे झाले, जे जे मुख्यमंत्री मराठे झाले, त्यावेळेस कधीच त्यांनी मराठ्यांबद्दल आस्था बाळगली नाही, मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल कधी प्रॉपर विचार केला नाही. परंतु आता सध्या जी मागणी जोर धरते आहे, त्या मागणी संदर्भात एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून मराठा समाजाला खूप मोठ्या प्रमाणात आशा होत्या आणि त्या आशा जवळपास मावळलेल्या दिसत आहेत. कारण आता येत्या दीड महिन्यात इलेक्शन लागेल. त्यामुळे जर आरक्षण मिळायचंच राहिलं असतं तर इथून मागेच मिळून गेलं असतं. म्हणून मनोजदादांना शेवटी अनिच्छेने का होईना राजकारणात उतरावं लागेल आणि विधानसभेच्या जागा लढवाव्या लागतील. त्याच वेळेस सर्वांना, फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, अजित पवार साहेबांना समजेल की मराठ्यांची ताकद काय असते. त्यावेळेस ऊर बडवण्याशिवाय दुसरा त्यांना पर्याय राहणार नाही. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.